एकच नारा, अरे एकच नारा, अरे भीक नको, अरे भीक नको, अरे आम्ही दिली गुणवत्ता, अरे आम्ही दिली गुणवत्ता, अरे उठ कंत्राट्या तू जागा हो, अरे उठ कंत्राट्या तू जागा हो, अरे एकच नारा. नमस्कार, स्वागत आहे आपलं दैनिक कॅप्चर न्यूजमध्ये. सध्या आम्ही उपस्थित आहोत आझाद मैदान येथे आणि आझाद मैदान येथे जे समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांचं आमरण उपोषण सुरू आहे. तर जाणून घेऊया काय कारण आहे या उपोषणाचं. सर, काय सांगाल? पहिले तर स्वागत आहे आपलं दैनिक कॅप्चर न्यूजमध्ये. काय सांगाल, हा तुमचा उपोषणाचा मुख्य मागणी काय आहे? या ठिकाणी आमची मुख्य मागणी एकच आहे. आजचा आमचा 57वा दिवस आहे. 57 दिवसापासून आम्ही शासनाकडे एकच मागणी करत आहोत की आम्हाला शासन सेवेमध्ये कायम करा. जे की 25-20 वर्षापासून आम्ही शिक्षण विभागामध्ये ज्या काही सर्व योजना असतील, सर्व कामं जे असतील ते आमच्या मार्फत चालवले जातात आणि हाच एक शिक्षण विभागाचा कणा म्हणून आम्ही सर्वजण काम करतो. यामध्ये बरेचसे केडरचे लोक काम करतात, वेगवेगळ्या पदावर काम करणारे असे हे सर्व कर्मचारी आहेत. त्याच्यामध्ये KGBVचेही कर्मचारी आहेत, जे की कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आणि समग्र शिक्षा योजनेअंतर्गत तेही येतं. अशा विविध पदावर त्याच्यामध्ये विषय साधन व्यक्ती असतील, विषय शिक्षक असतील किंवा डाटा एंट्री ऑपरेटर असतील, MIS कोऑर्डिनेटर असतील, इंजिनियर असतील, प्रोग्रामर असतील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी जिल्ह्यावर काम करणारे असे विविध पदावर काम करणारे आम्ही जे गेली 20-25 वर्ष आम्ही उमेदीची वर्ष या ठिकाणी घालवलेली आहेत. आणि आता शेवटी आम्हाला कारण का की आम्हाला मानधना व्यतिरिक्त इतर कोणतंही शासनाची लाभ या ठिकाणी आम्हाला दिला जात नाही. 58 वर्षानंतर आम्हाला एकही पैसा मिळणार नाही. मग 58 वर्षानंतर काय, अशी आमची अवस्था. यानंतर आमचं कुटुंब कसं भागणार? या विवंचनेमध्ये सर्व महाराष्ट्रातील समग्र शिक्षणाचे कर्मचारी या ठिकाणी एकवटलेले आहेत. बरेचसे कर्मचारी असे आहेत की त्यांची आता सेवा 1 महिन्यावर 2 महिन्यावर आलेली आहे, सेवा समाप्ती. त्यांना शासनाचा एकही पैसा भेटणार, मग त्यांचं आयुष्य कसं जाणार, त्यांचं कुटुंब कसं भागणार? या विवंचनेमध्ये आमचे बरेचसे लोक अगदी डिप्रेशनमध्ये अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी आहेत. आणि हा लढा गेली 57 दिवस झाला आम्ही या ठिकाणी लढतो आहोत. कारण याच ज्यावेळेस आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यावेळेस आमचे नेतृत्व करत होते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमच्या 2012 रोजी ज्यावेळेस आम्ही नागपूरला मोर्चा आम्ही घेऊन गेलो होतो, त्यावेळेस त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासित केलं होतं की ज्यावेळेस आमचं शासन येईल त्यावेळेस पहिल्या दिवशी तुम्हाला चहा पाजून या ठिकाणी तुमची कायमची फाईल आम्ही तुम्हाला कायम करू, असं आश्वासन त्यावेळेस दिलेलं होतं. पण आज पाहतोय त्यानंतर जवळजवळ 14-15 वर्ष झाली, दोनदा ते सत्तेत आले, तरी परंतु आतापर्यंत त्यांनी हा आमचा त्यावेळेस 12 डिसेंबर 2012 रोजी दिलेलं आश्वासन आणखी पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे त्यांना आम्हाला विनंती करायची आहे की आता तरी ज्यावेळेस तुम्ही त्यावेळेस दिलेलं आश्वासन आपण ते पाळावं आणि जे अभ्यास समितीचा अहवाल त्यांच्याकडे गेलेला आहे त्याच्यावर त्यांनी तात्काळ कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन आम्हाला कायम करण्यासाठी या ठिकाणी तो मंत्रिमंडळामध्ये निर्णय घ्यावा. आणि जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. त्यांनी आम्हाला न्याय द्यावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी आहे. बाकीच्या आमच्या महिला आहेत. काय सांगाल तुम्ही? जसं 14 ते 15 वर्षाचं जर सर म्हणतात, ते 14 ते 15 वर्षाचा संघर्ष आहे तुमचा. काय सांगाल? 20 ते 25 वर्ष काय? गेली 20 ते 25 वर्ष आम्ही समग्र शिक्षा अभियान अंतर्गत काम करत आहोत. शासनाचं फक्त समग्र शिक्षा अभियान असं नाही, ज्या राज्य शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजना शाळांपर्यंत पोहोचवणं, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा लाभ मिळावा, प्रत्येक शिक्षकाला प्रशिक्षण दिलं जावं. अगदी तळमळीनं प्रामाणिकपणे आम्ही गेली 20 ते 25 वर्ष सेवा करत आहोत आणि आज आम्ही आंदोलन एवढ्या भर उन्हात आम्ही 57 दिवस झालं आंदोलन करत आहे. या आंदोलनाची शासनाने कुठेतरी दखल घ्यावी आणि आम्हाला शासन सेवेत कायम करावं, ही एकच आमची मागणी आहे. आणि आम्ही जी उमेदीची आमची 20 ते 25 वर्ष वय शासनाला दिलेले आहेत त्या कामाचा शासनाने आमचा फायदा करावा आणि आम्हाला मोबदला द्यावा, ही विनंती आहे शासनाला आमची. ह्या संदर्भात शासनाचा कोणत्याही अधिकारी बरोबर तुमचा संवाद झाला आहे का?
आम्हाला आतापर्यंत आतापर्यंत आश्वासनं दिली गेली आहे. आम्ही यापूर्वी आझाद मैदानावर देखील बसलो होतो. त्या दिवशी पण आम्ही 5 दिवस उपोषण त्या ठिकाणी केलेलं होतं. त्यावेळेस आम्हाला असं तोंडी आश्वासन दिलं, की आम्ही तुमचं काम करू, तुमचा विचार केला जाईल आणि आपण हे उपोषण सोडावं, आपल्याला कायम करण्यात येईल. या आश्वासनाखातीर आम्ही त्या ठिकाणी आमचं आंदोलन थांबवलं. पण आंदोलन थांबून सुद्धा गेले 1 महिना काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे नाविलाजास्तव आम्हाला पुन्हा या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषणासाठी बसावं लागलं. आतापर्यंत फक्त आम्हाला आश्वासनं दिली गेलेली आहेत आणि अभ्यास समिती नेमली होती. अभ्यास समितीचा जो अहवाल होता तो 1 वर्षापासून अहवाल तयार झालेला आहे. पण आणखीन त्या अहवालावर अंतिम समिती कॅबिनेटमध्ये तो विषय घेऊन जे मंजुरी द्यायला पाहिजे होती, तर तो विषय आतापर्यंत झालेला नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत आणि शासनानं आमच्यापैकी अर्धे जण जे होते ते कायम केलेत आणि अर्धे जे आहेत ते आणखीन कायम केलेले नाही आहेत. त्याच्यामुळं आणि आपल्या सुप्रीम कोर्टाचा असा जी-आर आहे, की ज्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत, सेवा पूर्ण झालेली आहेत, अशांना सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे, त्यांना कायम करण्यात यावं. त्या या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पूर्तता व्हावी आणि आम्ही आमचे जो मुदतीचा काळ जो दिलेला आहे, आज आमची मुलं मोठी झालेली आहेत, आमचा खर्च आम्ही भागवू शकत नाही, आम्ही आमच्या मुलाचं शिक्षण करू शकत नाही, आम्ही आमच्या मुलांचे लग्न करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये शासनाने आमची दखल घ्यावी आणि जी आमचा कॅबिनेटमध्ये विषय घेऊन जी शासनानं मंजुरी द्यायला पाहिजे होती, त्याला जो विलंब होत आहे तो विलंब त्यांनी टाळावा आणि लवकरात लवकर कॅबिनेटमध्ये मंजुरी घेऊन आम्हाला न्याय द्यावा, एवढीच आमची मागणी आहे. तुम्ही काय सांगाल? जसं सुप्रीम कोर्टचा पण जी-आर आहे, तरी पण तुमचं मागणी पूर्ण होत नाही. काय हो, सांगाल? आतापर्यंत तर आमचे पहिले आझाद मैदानामध्ये जेव्हा आमचं आंदोलन झालं, त्यावेळेस आम्हाला कायंदे मॅडम आल्या होत्या. त्यांनी सांगितलं, की तुमचं काम होणार आहे. एकनाथ शिंदे आमदार आहेत, मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि तेव्हा आम्ही उठलो होतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या आश्वासनावरच पुढे बरेच दिवस गेले, काही काम झालं नाही. म्हणून आम्ही नागपूरला पुन्हा आंदोलन केलं आणि नागपूरला आंदोलन केलं तेव्हाही आम्हाला सांगितलं, की आश्वासन दिलं, की तुम्ही करू. पण आत्तापर्यंत आम्ही आज 20-25 वर्ष झाली. आज महिला आमच्यामध्ये जास्त आहेत. पण आम्ही पाठ्यपुस्तक, गणवेश जेवढे विद्यार्थ्यांना ज्या सुविधा द्यायच्या आहेत, त्या आम्ही स्वतः म्हणजे हमाली करून पेटी उचलणं म्हणा, पुस्तकं उचलणं म्हणा, ह्या गोष्टी आम्ही स्वतः महिलांनी केलेल्या आहेत. आणि आम्ही एवढं काम केल्यानंतर आमच्यातलेच काही जे म्हणजे आमच्या एकाच केडरमधले अर्धे कर्मचारी, 3,000 कर्मचारी 24मध्ये त्यांना कायम केलेलं आहे. तर आमची अशी अपेक्षा आहे, की तुम्ही त्यांना जसं केलं तसं आम्हाला करावं आणि जसं शासन आज लाडक्या बहिणींना तुम्ही जसं मोबदला देता, आमची अपेक्षा ती नाही, की आम्ही काय म्हणतो, की आम्ही आमचं काम करतो. आमच्या कामाचा मोबदला तुम्ही आम्हाला द्यावा, एवढीच अपेक्षा आम्ही शासनाकडे करतोय आणि त्यांनी आम्हाला लवकरात लवकर कायम करावा, अशी ही अपेक्षा करतो. काय सांगाल तुम्ही? जसं काय म्हणते, की जे तुमचं मेहनतीचं आहे, ते तुम्ही त्यांच्याकडे खूप मागणी कष्टाचं करताय. द्या. हो, 20 वर्ष ते 20 ते 25 वर्ष या सर्व्हिससाठी घालवलेली आहेत. आम्ही कोणती कामं नाही केलीत. मॅडमनी जसं सांगितलं हमालापासून अगदी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यापर्यंत गुणवत्तेची सगळी कामं करतोय. पण तरी पण आम्ही उपेक्षित आहोत. कंत्राटाचा कलंक आमच्या माथ्यावरून अजूनही पुसला गेला नाही. लाडकी बहीण योजना काढलेली आहे. मग आम्ही लाडक्या बहिणी नाही आहोत का? हा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे. आम्ही सुशिक्षित लाडक्या बहिणी आज कंत्राटीचा कलंक घेऊन इथे बसलेलो आहोत. 57 दिवस झालेले आहेत, तरीसुद्धा आमची दाद घेतलीच गेली नाहीये. तर मी सरकारला एवढीच विनंती करते, आता बस झालं. आमचे बांधव इथे हालाकीच्या परिस्थितीमध्ये दिवस काढतात, रस्त्यावरती राहतात. जेव्हा त्यांना आज जे काही लेडीज आहेत, जेंट्स आहेत, त्यांना कधी राहायला मिळालं नाही. इथे मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे सहज राहण्याची व्यवस्था होत नाहीत. रस्त्यावर सुद्धा राहिले, स्टेशनला सुद्धा राहिलेले. मी रायगडमधून आलेली आहे. अच्छा. शासनाला शेवटचा इशारा काय आहे तुमचा? मी मायबाप सरकारला एवढीच विनंती करते, की आम्हाला आता आमचा अंत नका पाहू. आता आम्हाला सेवेत कायम करून घ्या. लवकर आमचा निर्णय द्या आणि आमचा हा वनवास संपवा. धन्यवाद.